नमस्कार, मी बाळा बांगर. मी बीड जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात ग्रामीण गावामध्ये आलेलो आहे. त्या गावाचं नाव आंबिलवड गाव आहे. खरं तर आज दिवाळी आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिवाळी उत्साहात होत आहे. सर्वसामान्य जनता पण दिवाळी फार चांगल्या प्रकारे करत आहे. पण काही लोकांना तर आपण म्हणतो की गरिबीत दिवाळी करता पण येत नाही. आणि काही लोकांची दिवाळी तर अशी असती की त्यांच्या दिवाळी दिवशी ना घरात त्यांच्या उजेड असतो, ना त्यांच्या घरामध्ये अन्न पाणी असतं, ना त्यांना कुणी आधार देणारं असतं. म्हणजे त्यांची दिवाळी त्यांच्या फक्त दुःखात, जखमात आणि एकांतात मध्ये असते. असंच मी एका ठिकाणी घरी आलेलो आहे. आमच्या कमलबाई खिंडकर म्हणून जे आहेत, त्यांची वेदना तुम्हाला मी सांगण्यासाठी व समाजाला, ह्या महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला कळविण्यासाठी आलेलो आहे. या तुम्हाला दाखवितो की गरिबीची व्याख्या काय असते, निराधाराची व्याख्या काय असते. ज्याला आई वडील नाहीत, त्याला पती नाही, त्याला लेकरं नाहीत, मुलं नाहीत, त्या निराधारांचं जीवन कसं असतं. फक्त माझ्यासोबत पहा आणि तुम्हाला काय मनाने मदत करायची, सहकार्य करायचं तेवढं तुम्ही करा, पण आवर्जून नक्की पहा. ह्या ज्या माझ्या शेजारी आराम करीत आहेत, बसलेल्या आहेत, त्यांचं नाव कमलबाई किसन खिंडकर आहे. कारण ह्यांचं सांगण्याचा विषय असा आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की गरिबांची दिवाळी एक असती आणि एक निराधारांची दिवाळी असते. निराधार म्हणजे ना त्यांना पती आहेत, ना त्यांना लेकरं बाळ आहेत, ना आई वडील आहेत, असे निराधार. हे माझ्यापाशी ज्या बसलेल्या आजीबाई आहेत, ह्यांचं जे आडनाव खिंडकर आहे हे पण त्यांना वडिलांकडून आलेलं आहे. बरोबर आहे ना, वडिलांकडून आलेलं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव किसन खेडकर आहे. ते पतीचं नाव लावू शकत नाहीत कारण त्यांना पतीच नाही आहेत. म्हणून आज त्यांची अवस्था अशी, ते पूर्ण निराधार आहेत. ह्यांचा सांगण्याचा विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी आमच्या कमलबाई आजीबाई इथं पाय घसरून चक्कर येऊन पडल्या ना, गटामध्ये रॉड पडला आणि दुसरं पुन्हा त्यांचा पायाचा खुबा मोडलाय. त्या खुबा तिथं पण रॉड पडलेला आहे. खुब्याचं ऑपरेशन फार मोठं त्यांचं झालेलं आहे. आज तुम्हाला यांचं मी घर दाखवितोय. ह्यांना ह्या घरामध्ये लाईट पण नाहीये. लाईटची पण व्यवस्था नाही ना आजीबाई, लाईट नाहीये, पूर्ण अंधार आहे. मी मध्ये नेऊन दाखवितो तुम्हाला. आता ह्या इथं पडल्यानंतर सोमवारी पडलात ना, हो, सोमवारी सकाळी सकाळी पडल्यावर हे शेजारी पाजारी जे गावातले सर्वजण होते, दूरचे नातेवाईक वगैरे, ह्यांनी त्यांना दवाखान्यात नेलं, बीडच्या खाजगी रुग्णालयात, आणि तिथं त्यांच्यावर उपचार केले. त्यांचे 2 ऑपरेशन करण्यात आलेले आहेत. आज ह्यांची अवस्था अशी आहे की ह्यांना इथे लघवीची पिशवी लावलेली आहे. ते एका जागी पडूनच पूर्णपणे. आणि इथं ह्यांचा पूर्ण सांभाळ हे गावातले आजूबाजूचे लोक त्यांचा करत आहेत, कारण ह्यांना बघणारच कोणी नाहीये. ह्यांना आपण सगळ्यांनी प्लीज कृपया करून काही ना काही आपले दिवाळीचे 2 फटाकडे कमी करा, एखादा ड्रेस कमी घ्या किंवा थोडी खरेदी कमी करा, पण आपली फुलाची पाकळी ह्यांना मदत करा. मी तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकन, त्या मोबाईल नंबरवर आपण आर्थिक मदत, सहकार्य जेवढं पाहिजे त्यांना तेवढं करू शकतो. तुम्हाला काय बोलायचंय का? सगळं आपलं महाराष्ट्रातील, बीड जिल्ह्यातील लोक बघतात तुमच्याकडे. सगळ्याचं लक्ष आपल्याकडे बघते की हा, पण त्यांच्याकडून काय तुम्हाला मदत बिदत पाहिजे का? काही करा म्हणा की त्यांना. तुम्हाला कोण आहे आता पाहणार? कोणी नाही पाहणार, हीच आपली हे गावकरीच आहेत. सरपंच हे. आणि तुम्ही सध्या मग हे रोजचा खर्च बिर्चाच्या अगोदर कसा व्हायचा? मजुरी करून खात होती, आता मजुरी बी व्हायना. आता मजुरी कशी होईल? हे झालं ना का? हम्म. तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी हम्म. की आजीबाईंना खरंच आपल्या मदतीची फार आवश्यकता आहे. आपण सगळ्यांनी त्यांना फुलाची पाकळी मदत करा. माझं जे नाही नाही आहे, तुमचा आशीर्वाद आहे, काही नाही. मी ना आजी तुमची. हो, इथून पुढे आजी आहे. मी नातू आहे तुमचा, मुलगा आहे मी तुमचा. हो. काय काळजी करू नका. हात जोडून सगळ्या महाराष्ट्रातील, बीड जिल्ह्यातील जनतेला माझी विनंती आहे की आपल्या आजीबाईंना सर्वांनी सहकार्य करा. 2 दिवसापूर्वी त्यावेळेस इथं त्यांना चक्कर येऊन पडल्या होत्या. त्यांचं खुब्याचं आणि हाताचं ऑपरेशन करण्यात आलं. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांना इजा झाली. त्यावेळेस हेच सर्व गावकरी होते, शेजारी पाजारी होते. त्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात, खाजगी रुग्णालयामध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केले. या गावकऱ्यांचे पण आभार मानतो. आणि ह्याच गावकऱ्यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की तुम्ही येऊन आजीबाईंना सहकार्य, मदत करा आणि आव्हान करा. तर मी रामकृष्ण बांगर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना मी मदत करत आहे. फार मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आहे. आणि ह्याच्या पुढं पण हॉस्पिटलसाठी, दवाखान्यासाठी, त्यांच्यासाठी आमचं रामकृष्ण बांगर प्रतिष्ठान सदैव तत्पर आहे. पण पुन्हा एकदा माणुसकी जिवंत राहण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारला आणि सामाजिक संस्था जेवढ्या NGO असतील त्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे की आपण कुठे ना कुठे पुढे येऊन मदत आजीबाईंना केली पाहिजे, कारण त्यांना मदत करणं ही काळाची गरज आहे. खरं सांगायचं झालं ना तर आमच्या ज्या आजीबाई आहेत
त्या आतमध्ये होत्या त्या अंधारात आम्ही आल्या फक्त हे व्हिडिओ काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्याचा हेतू आहे की समाजातल्या लोकांनी पुढे येऊन मदत करायला पाहिजे त्यांना, म्हणूनच हा व्हिडिओ काढण्याचा हेतू आहे. आणि ते पण मला गावकऱ्यांनी विनंती केलेली आहे की व्हिडिओ काढून समाज माध्यमावर टाका त्यांना मदत मिळवण्यासाठी. आता तुम्ही बघा त्यांना पुन्हा मध्ये नेऊन टाकायचं अंधारामध्ये, किती अवस्था भयंकर आहे. म्हणजे कुठं ना कुठं माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत, पण आपण पुढे येऊन मदत करा. उठायचं नाही, मध्ये न्यायचं. ती लघवीची पिशवी सोडावं लागते ना. थांबा मी धरून लागतो. राहू दे तुम्ही. एका एकाला जावं लागेल ना. डोकं हात हात हात. लईच मग 6 दिवस झालं लईच हाल. लाईट लावा ना मोबाईलची. ह्या एवढा अंधार आहे आतमध्ये ना सगळं, ह्याच अंधारात थांबावं लागतं. ठीक आहे, घाबरू नका, आता आम्ही सोबत आहेत सगळे.